नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री मोटे. 16व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल 2026 साठी सगळ्यांना शुभेच्छा आणि थँक्यू. तुम्ही माझी फिल्म सिलेक्ट केली याच्यासाठी. हे खरंच खूप अभिमानास्पद आहे माझ्यासाठी आणि माझ्या सगळ्याच टीमसाठी. खूपच आनंद होतोय हे सांगताना. अ, ह्या फिल्मची आयडिया मुळात काय, मी सगळ्या शेतकरी घरातली आहे. माझे काका, मामा आणि बरीच फॅमिली शेतीतली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी शेतीशी निगडीत विषय मनाला भावला आणि बऱ्याच काळापासून मला काहीतरी करायचं होतं, जे मला असं वाटलं मी या विषयातून बऱ्यापैकी सांगू शकते. असं वाटतं की मी इंडस्ट्रीत 15 वर्षांपासून कामं करते ॲज अन ॲक्ट्रेस. तर या इंडस्ट्रीला माझं काहीतरी देणं लागतं आणि तेच मी मेकिंग करून आणि क्रिएशन करून परत देण्याचं ठरवलेलं आहे. सो दॅट वॉज द ड्राईव्ह फॉर दिस फिल्म. आणि रोड ब्लॉक्स म्हणाल तर बरेच होते, बरेच होते. बिकॉज सगळ्यात आधी तर नवीन मेकर, त्यात ॲक्ट्रेस म्हटल्यावर बरीच लोक विश्वास ठेवत नाहीत की मी असं काही करू शकीन आणि मी ते साध्य करीन. त्याच्यामुळे ते त्यांना कन्व्हिन्स करणं आणि क्रिएटिव्हली ते त्या लेवलला त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हेच सगळ्यात मोठं रोडब्लॉक होतं. शूट करत असतानाही बरेचसे प्रॉब्लेम्स आले, हर्डल्स आले, कारण मी नेहमी पडद्यासमोर काम केलंय आणि पडद्याच्या मागे काम करत असतानाचा अनुभव आणि ते स्ट्रगल्स, हे हे बरंच संकटातून गेली आहे. सगळ्यात आधी तर लोकेशनला घेऊनच होतं, कारण मला प्रिसाइजली त्या शेतांमध्ये जाऊन आणि त्या लोकेशनला जाऊनच शूट करायचं होतं. सो ते मॅनेज करणं, त्यात वेगळे वेगळे लेवल्स आहेत माझ्या शॉर्ट फिल्ममध्ये, ज्याच्यात मी लोकेशनचे फार चॅलेंजेस एक्सेप्ट केलेले आहेत. ते साध्य करणं हे आमच्यासाठी, माझ्या टीमसाठी आणि मी ॲज अ मेकर म्हणून पहिल्यांदा करत असताना बरंच चॅलेंजिंग होतं. ह्युमन अँड फायनान्शियल रिसोर्सेसचं म्हणाल तर येस, कुठेतरी लिडरशिपची क्वालिटी पहिल्यापासूनच आहे आणि लोकांना मी चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकते हे मला स्वतःत माहिती आहे. पण ते प्रॅक्टिकली वास्तवात करत असताना बऱ्यापैकी चॅलेंजिंग होऊन जातं. जसं की डिरेक्टर म्हणून करते, प्रोड्युसर म्हणून करते, तर ॲक्ट्रेस म्हणून करत असताना त्या गोष्टींशी, त्या लोकेशनशी तेवढा संबंध येत नाही. पण हेच मी जेव्हा मेकर म्हणून करते तर त्यातली डिटेलिंग कळते आणि ते कसं पुल ऑफ केलं जाऊ शकतं त्या लेवलला नेऊन. परत हे सगळं करत असताना मला ते बजेटमध्ये बसवून परत ते सेलिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने करूनही करावं लागतं. हा थॉटच असतो अगदीच. मला चॅलेंजेस, येस, चॅलेंजेस तर आम्ही हे उसाच्या शेतात शूट केलेलं आहे आम्ही ही शॉर्ट फिल्म. तर ती शॉर्ट फिल्म शूट करत असताना आम्हाला प्रिसाईज विंडो मिळाली होती, ज्याच्यात आम्हाला त्या लोकेशनलाच तिथेच शूट करायचं, कारण आमचे सेटअप होते वेगळे वेगळे, जिथे ते शेत आहे, ते शेत जळतंय किंवा आता ती ओसड जमीन आहे किंवा ते बहरलेलं शेत आहे, हे असं 4 ह्याच्यात. आणि त्यात शॉर्ट फिल्म असल्यामुळे बजेट अगदीच कन्स्टंट होतं. तर ते त्यात बसवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं, कारण ते त्या रनडाऊन करून आम्ही ते शूट करत असताना बरंच हे झालं. ॲक्टर खूप चांगले मिळाले, ज्यांनी हे सगळं माझ्याबरोबर कॉपरेट करून शूट केलं. त्याच्यामुळे बराच फायदा झाला. ओरिजिनली एन्व्हिजन केलेलं, मला हे फार फाईन असं दिसलं होतं, बिकॉज आय लव्ह वॉचिंग हॉलिवूड और आय लव्ह वॉचिंग इंटरनॅशनल सिनेमा. सो मी त्या पद्धतीने इमॅजिन केलं होतं. पण जेव्हा एन्व्हिजन झालं, परिस्थितीच्या चॅलेंजेसमुळे किंवा बजेटच्या चॅलेंजेसमुळे ते करत असताना जरा रिअलिस्टिककडे गेलं. पण वी ट्राय टू मॅनेज इट. एक शॉट आहे त्यातला, जो दिवसाकडून रात्रीकडे जातो, जो ट्रॉली शॉट आणि असा तो स्टुडिओ सेटअप शॉट होता खरं तर. तो मला तसा इमॅजिन होता की तो फारच स्मूथ जावा आणि छान व्हावा.
पण बजेट कन्स्ट्रेंटमुळे आम्हाला तो ऑन स्पॉट करावा लागला, जो आम्ही टेक्निकॅलिटी ह्याच्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने साध्य करायचा प्रयत्न केला. तो झाला चांगला, पण मी जसा तो इन्व्हिजन केला होता तो तेवढ्या लेवलला नाही झाला. अगदीच हेच ते बजेटमुळे आहेच आहे. ओके, टार्गेट ऑडियन्स आणि फिल्म USP. टार्गेट ऑडियन्स असं नाही आहे, सिनेमा सगळ्यांचाच असतो. ऑल्दो माझ्या सिनेमामध्ये डायलॉग नाही आहेत आणि हा म्युझिकल आहे, त्याच्यात खूप कमी डायलॉग्स आहेत, त्यामुळे तो सगळ्यांना समजेल, इझिली कन्सिव्हही होईल. इट इज जस्ट अ पोएमचं अडॅप्शन आहे, स्टोरी टेलिंग होती त्याच्या थ्रू, आणि तीच USP आहे आणि मला वाटतं सगळ्यांपर्यंत पोहोचेल. हा सब्जेक्ट जरी लिमिटेड असला तरी जे व्हिज्युअली आम्ही अचीव्ह केले ते सगळ्याच ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकतं. प्रमोशन आणि डिस्ट्रीब्युशनचं अजून तरी प्लॅन नाही आहे. मी आत्ता तरी फेस्टिवल्सला दिली आहे. त्याच्यानंतर ऑफकोर्स आय एम गॉन गेट इन टच विथ जे काही मला सोशली मदत करू शकतात अशा संस्थांबरोबर आणि बाकी लोकांबरोबर मी आधी टचमध्ये येईल, अँड देन आय वुड बी प्लॅनिंग फॉर सेलिंग दिस फिल्म. ऑडियन्सनी बघायचा मुद्दा आहे, कारण शेतकऱ्यांचं बरंच स्ट्रगल आहे. शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टींमधून जावं लागतं. ते आम्ही फार सहजतेने आणि कमी ह्याच्यात मांडण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी नक्कीच बघावं. मेसेज इतकाच सांगेन की मेहनत केली आहे, खूप चांगला इंटेंट आहे आणि तो फक्त कलेच्या स्वरूपाने सादर करायचा प्रयत्न केला आहे, तर ते बघावं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुम्ही त्याला योग्य तो न्याय द्यावा, इतकंच सांगेन मी. थँक्यू सो मच 16 दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल अगेन.